चला तर आज होता फराळाचा दुसरा दिवस। आज मी बनवले होत्या शंकरपाळी आणि करंजी। तर मस्त आधी शंकरपाळीचं पीठ तयार करून घेतलं होतं। याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओज पाहिले होते। इकडे मॅडमना पण शंकरपाळी करायची होती, मग म्हटलं चला शेवटचा एक गोळा तिला लाटायला दिला होता मी, कारण तिलाही थोडंसं दिवाळी असल्याचा फील येतो ना। मग छान मंद आचेवरती शंकरपाळी तळून घेतल्या। शंकरपाळी तळण्यासाठी सुद्धा पेशन्स लागतात हे मला आजच समजलं। तर असे छान बिस्किटासारखे माझे पण शंकरपाळ्या टेस्टला झाल्या होत्या बरं का, मला त्या फार आवडला। मग याच्यानंतर टर्न होता करंजी करण्याचा। तर यासाठी मग मी थोडं आईला विचारून थोडं यूट्यूबवर बघून अशी ही रेसिपी केली होती। छान झाल्या होत्या, 2 बॅचेसमध्ये मी केल्या। इथं सुद्धा मॅडम आमच्या तयारच होत्या बसायला, आणि तिचं असं होतं की आई मी पण तुला काहीतरी हेल्प करते ना गं, मग आता हिला काय काम द्यायचं, म्हणून मग मी हे काम तिला दिलं होतं। हे असं कोरल्यानंतर जे शेवटचं असतं ना काढायचं, जे मी लहान असताना करत होते तेच तिला मी करायला लावलं, पण तिला असं वाटत होतं की सगळ्या करंज्या ओवीनेच पूर्ण केलेल्या आहेत। असो, मुलांचा आनंद त्यातच आपला आनंद। तर आता असे गोडाचे पदार्थ झालेले आहेत। उद्या चकली आणि चिवड्याचा नंबर आहे। भेटू तर मग उद्या नवीन व्हिडिओ।